श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कोणत्या जन्मतारखेला जन्मलेले लोक असतात सर्वात श्रीमंत. तत्पूर्वी हे जाणून घेण्या अगोदर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमंडळी नातेवाईक यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा मित्रांनो की ज्या व्यक्तींचा मूल्यांक 6 असतो असे लोक फार हुशार असतात. म्हणजेच काय की ज्या व्यक्तीचा जन्म हा 6 तारखेला झालेला असेल, 15 तारखेला झालेला असेल किंवा 24 तारखेला झालेला असेल, अशा व्यक्तींचा मूल्यांक हा 6 येत असतो आणि ह्या व्यक्ती फार हुशार असतात. पैसे कसे कमवायचे हे त्यांना माहिती असते. त्याचप्रमाणे बघा की 6 मूल्यांक असलेल्या व्यक्ती हा फार त्यांचं व्यक्तिमत्व फार छान असतं. त्यांना मेहनत करण्याची आवड असते. त्याचप्रमाणे ते बघा की की त्यांना स्मार्ट वर्क कसं करायचं हे माहिती असतं. ते आपल्या डोक्याने पैसा कमवत असतात. त्यामुळे ज्यांचा मूल्यांक 6 असतो ते लोक फार श्रीमंत असतात. त्यांना पैशाची कधीही अडचण जाणवत नाही. त्याचप्रमाणे ते 6 मूल्यांक असलेल्या व्यक्ती ह्या फार कष्टाळू असतात. तसेच ते प्रामाणिकही असतात. तसेच आपल्या जोडीदाराला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला किंवा त्याला कुठलेही दुःख झाले तर ते त्या आपल्या जोडीदाराला सांभाळून घेणाऱ्या असतात किंवा त्याला त्या दुःखातून बाहेर काढणाऱ्या असतात. म्हणूनच बघा की ज्या व्यक्तींचा मूल्यांक 6 असतो त्या व्यक्ती जगात फार श्रीमंत असतात. त्यांना पैसा कसा कमवायचा हे माहिती असते. पैशाची कधीच कमतरता जाणवत नाही. तसेच त्या आपल्या व्यक्तिमत्वाच्या साहाय्याने, आपल्या स्मार्ट वर्कच्या साहाय्याने, आपल्या डोक्याच्या साहाय्याने त्या पैसा कमवत असतात. म्हणून त्या जगात श्रीमंत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला कळालंच असेल की ज्या व्यक्तींचा जन्म हा 6 तारखेला झाला असेल, 15 तारखेला झाला असेल आणि 24 तारखेला झाला असेल, त्या व्यक्तींचा मूल्यांक हा 6 असतो. आणि ज्या व्यक्तींचा मूल्यांक हा 6 असतो त्यांना कुठल्याही प्रकारच्या पैशाची कमतरता जाणवत नाही. तर मित्रांनो बघा, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये आपल्या जन्मतारीख कोणती ते नक्की सांगा. तसेच श्री स्वामी समर्थ हे नक्की लिहा. तर चला, श्री स्वामी समर्थ.